लाडक्या बहिणीने एकच सांगतो, हा काही राजकीय व्यासपीठ नाही, पण एकच सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आज या व्यासपीठावरून मी बोलल्यानंतर ते मला बंधनकारकच आहे ना. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. माऊलींचं कीर्तन सुरू आहे आणि मला समाधान आहे. आपला भंडारा डोंगर तिथे जाऊन आलो. तुम्ही म्हणाला तिथून जो बोगदा जात होता तर माझ्याकडेच खातं होतं. बोले बोगदा बिगदा इधर से नहीं चलेगा, मग बोगदे को. आता दुसरं काहीतरी येत आहे, हे आपण बसू, मुख्यमंत्री आम्ही चर्चा करू, बिलकुल त्याच्यातून मार्ग काढू शकतो. हा श्रद्धेचा विषय आहे. भंडारा डोंगर हा प्रत्येक वारकऱ्याचा श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून जसं आपली नदी इंद्रायणी, तिथे गेलो तुम्ही, इंद्रायणी नदी असेल, आपली पवना नदी असेल, चंद्रभागा आहे, मुळा मुठा आहे, अशा अनेक नद्या आहेत. बघितल्यावर थोडं जरा मनाला कसं तरी वाटतं. माऊलींनी आवाहन केलेलं आहे. याचा डीपीआर मी मुख्यमंत्री असताना बनवला आहे. जवळपास डीपीआर 2200 कोटीचा आहे. आपण राज्य सरकारने मान्यता देऊन त्याला केंद्राकडे पाठवलाय आणि केंद्रात पण आदरणीय प्रधानमंत्री मोदी जे आहेत, नक्की त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. आणि ज्या आपल्या नद्या आहेत, तीर्थक्षेत्रातून जात आहे, या स्वच्छ असल्या पाहिजे, पाणी स्वच्छ असलं पाहिजे अशी भावना आपली असते. फक्त सरकार म्हणून हे काम होणार नाही. पैसे द्यायचं, डीपीआर बनवायचं, काय करायचं, परवानगी द्यायचं, ते होईल. पण नद्यांची सफाई, पुनरुज्जीवन ही लोक चळवळ झाली पाहिजे. लोक चळवळ. आणि मग लोक चळवळीच्या माध्यमातून बघा, तुमच्यासारखे सगळे लोक पुढे येतील आणि हा हा म्हणता हजारो लाखो हात या नद्यांच्या स्वच्छतेसाठी, पुनरुज्जीवनासाठी लागतील आणि लोक बघायला येतील या महाराष्ट्रातल्या नद्या किती स्वच्छ झाल्या. आणि म्हणून त्यासाठी आपलं सामूहिक योगदान आवश्यक आहे. आणि ती विनंती मी आपल्याला करायला, आज सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम आमचं वैकुंठ गमनचा कार्यक्रम होतोय. मोठ्या उत्साहात लाखो वारकरी संप्रदाय एकत्र आलेले आहेत. भंडारा डोंगरावरचं मंदिर देखील बघितलं, समाधान झालं की एवढं मोठं मंदिर उभं राहतंय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. ही मोठी गोष्ट आहे. मी मगाशी काशीत त्यांना सांगितलं की आता जे काय पुढचं काम आहे ते थांबणार नाही, लवकर पूर्ण होऊन जाईल. आणि माझा वैयक्तिक जो काही तुम्ही सांगाल तो वाटा मी उचलीनच. परंतु आम्ही मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून आणि शासनाच्या माध्यमातून देखील आपल्याला जे काही करता येईल ते आम्ही नक्की त्याचाही प्रयत्न विचार करू, नाही करूच. विलासराव, मी जे काय करत असतो ते या हाताला कळत नाही. त्यामुळे ही देना बँक आहे, लेना बँक नाही. काळजी करू नका. मंदिर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिर थांबणार नाही, मंदिर पूर्ण होणार. आणि माऊली आणि बाबा आपला बाळासाहेब काशी स्वतःचे पैसे टाकून पहिले तुम्ही लोकांनी सुरुवात केली. असं कोण माणसं भेटतात का? आणि म्हणून हे समाजासाठी, वारकऱ्यांसाठी, आपल्या धर्मासाठी आपला ते तुम्ही धर्माचं रक्षण करताय. गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आपण करताय. मला माऊली आठवतंय, धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेस आम्हाला सोबत घेऊन जायचे. प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला त्यांची हजेरी असायची. ते म्हणायचे की हा धर्म आहे.
हे समाज प्रबोधन आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्याचं दुःखी कुटुंब संसार सन्मार्गाला सुखाच्या मार्गाला लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि जे जे इथं खाली करायचं आहे, नदी स्वच्छ करण्याचा विषय आहे. वारकरी भवन जे आहे प्रत्येक तालुक्यात ते आपण करू. 55 एकर मध्ये कॉन्क्रिटीकरण कायमस्वरूपी सोय करू. 125 एकर जी जागा आहे त्या बाबतीत देखील महसूल विभागाशी चर्चा करून कुणाची जागा आहे काय आहे शेवटी कुणाला खाजगी माणसाला देत नाही. देवस्थानाला लाखो लोक इथे येतात त्यांना थांबण्यासाठी होईल. आणि 1200 कोटीचा कॉरिडॉर आपण करतोय त्याच्यामध्ये काही जे लागेल ते नक्की त्याच्यामध्ये आम्ही करू. शेवटी आमची टीम तीच आहे. थोडं पण टीम तीच आहे आमची. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते. पद येतात पद जातात पुन्हा येतात. कधी कधी पद वर खाली होतात. पण माऊली या करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून काही कमी पडणार नाही. वारकरी संप्रदायासाठीचा जो तुम्ही म्हटलंय आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू. त्याचा पाठपुरावा करू. आणि जाता जाता एवढंच सांगतो की एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देऊला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. कारण पंढरपूरला गेलो मी आषाढीच्या अगोदर तयारी बघायला. मुख्यमंत्री होतो मी. माझ्या गाडी पाठीमागे पोलीसच्या पुढे गाड्या इकडे तिकडे सगळ्या होत्या. माझ्या वारकऱ्यांना तिथं त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गाड्या साइडिंगला केल्या आणि मोटरसायकलवर बसलो आणि सगळं नियोजन पाहून आलो आणि सगळं तिथं व्यवस्थित केलं. आणि म्हणून ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या माऊली केसालाही धक्का लागू देणार नाही हे मी अगोदर पण बोललोय आताही बोलतोय. आणि म्हणून या आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. काय बाकी विलास लांडे हबप विलास लांडे पाटील परिवार यांनी डोंगराच्या मंदिराच्या कामाला 1 कोटी रुपये दिले. त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. विलास बालवडकर 51 लाख रुपये त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. अबापा देवीदास मच्छिंद्रनाथ टेमगिरे 5 लाख रुपये त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी काय म्हणालो थांबणार नाही. आणि कमी पडला तिथे एकनाथ शिंदे पूर्ण करायला आहेच. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.